फ्रेंड्स, तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस ओव्हाळ। तर आज मी तुम्हाला दाखवते बोंबील फ्राय। तर त्यासाठी मी बाजारातून एक बोंबील आणलेत आणि यांना स्वच्छ धुवून असं त्यांच्याकडूनच अशा पद्धतीने कापून घेतलेत। आता ह्याला मी जवळपास अर्धा तास या चाळणीमध्ये ठेवून दिलं होतं, जेणेकरून ह्यातलं जे काही पाणी असेल ते निघून जाईल। तर आता आपण ह्याला मॅरिनेट करूया। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते। तर आता हे सगळे बोंबील मी ह्यात टाकून घेते। आता ह्यामध्ये आपण टाकतोय तर मी मिक्सरला थोडीशी कोथिंबीर, एक हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे बारीक वाटून, बारीक नाही अगदी जाडसर वाटून घेतलंय। तर हे टाकून घेऊया। तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट जरी टाकली तरी चालेल। थोडंसं मीठ, थोडी हळद, थोडीशी धना पावडर, थोडासा गरम मसाला, अगदी थोडासा घेतला मी, आणि आता घरचा लाल मसाला, अर्धा लिंबू, आणि त्याला छान असं मिक्स करून घेऊया। आपलं छान असं लावून झालेलं आहे। आता ह्याला मी एक 10-15 मिनटं असंच ठेवते, त्यानंतर आपण ह्याला फ्राय करायला घेऊ। तर आता 10-15 मिनटं झालेले आहेत आपली मच्छी मॅरिनेट करून। तुम्ही बघू शकता याला पाणी अजिबात सुटलेलं नाहीये। आता आपण तिला फ्राय करून घेऊ। तर त्यासाठी मी रवा घेतलाय। बारीक रवा असेल तर बारीक घ्या, जाड असेल तर जाड सुद्धा चालेल। थोडंसं मीठ टाकते, थोडीशी हळद, आणि थोडं लाल मसाला। आता मी हा सगळा एकजीव करून घेते रव्यामध्ये। तव्यावरती तेल घालून घेते। तर तेल गरम होते तोपर्यंत मी एक एक बोंबील रव्यामध्ये कोट करते। तो कसा कोट करते हे मी तुम्हाला दाखवते। हा बोंबील घेतलाय, त्याला असं छान असा सगळीकडून रवा लावून घ्यायचा। तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरी छान कुरकुरीत होतं, पण आम्हाला रव्याबरोबर छान मिळतं खायला, त्यामुळे मी जास्त करून रव्याबरोबरच फ्राय करते मच्छी। अशा प्रकारे मी रव्यामध्ये छान कोट करून घेते त्यांना। आता आपले हे छान असे कोट करून झालेत रव्यामध्ये। तर आपण आता ह्याला फ्राय करून घेऊ। तर तेल पण आपलं तापले, त्यामध्ये मी थोडासा लसूण टाकते, गॅस थोडासा फास्ट करते, आणि हे आपले बोंबील सोडून देते। तर आपले हे फ्राय होतात तोपर्यंत मी बाकीचे बोंबील पण रव्यामध्ये कोट करून घेते। आता आपण ह्याला पलटी करून घेऊया। थोडासा हलका हलका मी याला प्रेस करते।
आता आपण एक एक बोंबील असं बाजूला लावून घेऊ. आणि आता अशाच प्रकारे मी सगळे बोंबील फ्राय करून घेते. तर तयार आहेत आपले कुरकुरीत असे रवा फ्राय बोंबील. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.